बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलांनी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखत दाखवत असतो. याला तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावामध्ये आहे. इथं शहापूर गावामध्ये अशोक जगदाळे यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता महिलांसाठी. खास क्रांती नाना मळेगावकर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होता. आणि इथं या महिलांना, ज्या महिला आल्या होत्या त्या महिला काय म्हणतात त्या कार्यक्रमामध्ये, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला, नेमकं या कार्यक्रमात महिला काय म्हणतात बघूया. काय तुमचं? शोभा गोरख जाधव. काय केकाचा डबा आहे. कुणी दिलाय? जरदाळे शिंगा बरं, हे याच्यामध्ये काय डबा आहे. काय जिंकला का तुम्ही तिथं आता कार्यक्रम? काय वाटलं बरं कार्यक्रम बघितला तुम्ही? छान वाटलं, खूप छान असे वाटलं. कार्यक्रम झाले होते कधी? नाही झाले होते, नाही असं कार्यक्रम बघून खूप छान वाटलं. त्यापेक्षा भारी वाटत कार्यक्रम. काय म्हणले? लोक साडे वाटतात पण साडेपेक्षा कार्यक्रम भारी वाटायलाय. होय, कुणी घेतलेला आहे कार्यक्रम? कुणी घेतला होता? जगदाळे शिंदे. पण आता निवडणूक लागली तर काय होईल पुढं? निवडणूक लागले निवडून आणता काय होते पुढं? हा डबा वाटतं ना, काय कुणी वाटले डबे? इथं वाटले तर कोणाचा कार्यक्रम होता? जगदाळ भाऊचे होता. काय वाटतं बरं त्यांच्याबद्दल तुम्हाला? त्यांच्याबद्दल काय नाही, त्यांनी महिलांसाठी कार्यक्रम महिलांसाठी खूप केलंय. महिलांच्या सगळ्या इच्छा पुऱ्या केल्यात. ज्या घराच्या बाहेर निघत नव्हते त्यांनी घराच्या बाहेर निघून त्यांचं सगळ्या मनाचे आभार झालेत त्यांनी. आता जर निवडणूक लागली तर पुढे काय होईल? अशोक भाऊ उभारले तर नवदुर्ग तालुका होईल. तालुका होईल. हा निवडून येतील का भाऊ? हा येतील निवडून, 100% निवडून. काय नाव आहे तुमचं? आणि तर संजय वंताळे, कुठून आला तुम्ही? शहापूर. आता जर निवडणूक लागली तर काय होईल पुढं? जगदाळे साहेबच येणार, जगदाळे साहेबच येणार होय, निवडणूक. मावशी. कुठून आले? आम्ही गुळळीवरून आलो. इकडे काय नाव आहे तुमचं? सरका पलीकडे. हो, पलीकडे सरका. माझं नाव पार्वती शिरपती काळुंके. काय वाटलं कार्यक्रम बघितला तुम्ही? मग छान वाटलं. कुणी आणला होता कार्यक्रम? अशोक भाऊ जगदाळे ओळखता का तुम्ही त्यांना? इकडे काम केलेत का हो त्यांनी? काय केलेत का? करते ते का? लोक तर म्हणते ते काहीच करत नाही, काम केलं त्यांनी काय? म्हणते ते लोक काय इकडे 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 पलीकडे सरका. पलीकडे सरका, पलीकडे. अहो, तिकडून जावा. थांबा. गाडी चालली हो, गाडी चालली. काम करते ते. आम्ही देवाला बी गेलतो, जगदाळ्याच्या देवाला गेलते मी. हा, गुरुळीच्या आम्ही एकटी गेलते. आता निवडणूक लागली तर काय होईल? आता चांगलंच होत आहे पण आमच्यापर्यंत यावं लागतंय. आम्ही बाबा निवडून देऊ, आम्ही विसरत नाही. आम्ही त्याच्या पाठीमागं राहतो. का बरं? हा? का बरं? का बर आम्हाला आशीर्वाद दिले, आम्हाला संधी मिळाली. असं कधी नव्हतं. काय संधी मिळाली? हे असं बघण्यात, करण्यात, ऐकण्यात आम्हाला आनंद झालाय. आम्हाला आमच्या अनुसंधान आम्ही निवडून देऊ. काय नाव आहे तुमचं? माझं नाव अनुसया पांडुरंग निकम. कुठून आला तुम्ही? गुळाळीवरनं. बरं, काय वाटलं कार्यक्रम? त्या आनंद वाटला आम्हाला बघून कार्यक्रम. हा, कुणी घेतला होता कार्यक्रम? कार्यक्रम हो मिनिस्टर घेतले कुणाचा होता? कुणी आणला होता? ते जगदाळे साहेब आणते होते, कुठले जगदाळे साहेब? नळदूरचे आपले. होय. हो ते काम करतात का? हो, काम भरपूर करते त्यांनी. आम्हाला आनंद वाटते त्यांना पाहून. हा, आम्हाला मतदान खुशीन करावं वाटतं त्यांना. का बरं? आनंद वाटते, सर्वांची कामं करू शकतात त्यांनी. पहिलं काय काम झालं नाही? हो, करतात ना, चांगले वाटतात. पहिलं झाले ते इकडं नाहीत काय काम? नाही अगोदर झालेच नव्हते. महिलांसाठी कुणी असले कार्यक्रम घेतले का आता? महिलांसाठी अगोदरच आहे कार्यक्रम, पहिलाच आहे. हा, त्याच्या आधी कुणी घेतला नाही का? नाही कोणी सुद्धा नाही घेतलं. आता निवडणूक लागली, राजकीय उभारले तर निवडणुकीला आम्ही अगदी खुशीनं मतदान करू त्यांना. हो येतील का निवडून? हो, करणार आम्ही मतदान खुशीनं करणार. आम्ही भाऊच्या पाठीमाग मतदान टाकून उभा आहे. पुण्या भाऊच्या अशोक भाऊ जगदाळेच्या. काय याच्या अगोदर कार्यक्रम कुणी घेतला होता असा? नाही, पहिला कार्यक्रम आम्ही घेतलाय. काय वाटलं बरं महिलांसाठी कार्यक्रम घेतला? आनंद वाटला, खूप आनंद वाटलाय. जगदाळे दादा, नळदुर्गच्या मी, हा? नळदुर्गच्या मी. होय, काय वाटलं एकदम? आम्हाला मस्त जीवाला आनंद खुशी वाटली, त्यांच्या पाठीशी आहे. हा काय बरं आता निवडणूक लागल्यावर हो, मतदान देणार. अशोक भाऊनी काय काम केले नाहीत लोक म्हणते ते. केले ते की मस्त काम केले ते. काय केलंय? सगळ्यांसाठी केले ते. शेतकऱ्याचे केले, महिलासाठी होय. केले. काय काम केलं अशोक भाऊनी? अशोक भाऊने काम खूप छान केले तर, पण हे कार्यक्रम घेतल्यामुळं महिला सर्व खूप आनंद येत आहेत. अशोक भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. होय. आम्ही हा अशोकच्या भाऊ मागे मतदान करायला. कुणाच्या? अशोक भाऊच्या.
ओळखीता का त्यांना? ओळखता. कार्यक्रम बघितला? हा बघितलं. कसा होता कार्यक्रम? चांगला होता. अशोक भाऊ काम करीत नाहीत म्हणे काय? हा काय काम करीत नाहीत म्हणे का अशोक भाऊ? करतात. आता निवडून लागली तर काय होईल? छान. ह्याच्यापेक्षा आणि प्रगती, महिलांनी प्रगती वाढल आणि कामगारांना कामं पण भेटतील आणि जे रोजगार लोक आहेत त्यांना खूप छान प्रगती होईल त्यांची पण. साड्यांचं वगैरे काही नसतं, लोक विनाकारण साड्या वाटू लागल्यात, पण अशोक भाऊला जर मत दिलं तर अजून जरा रोजगार वाढेल आणि प्रत्येकांच्या म्हणजे सुखी राहतील लोक. एवढंच आमचं म्हणणं आहे. अशोक भाऊच्या पाठीशी आम्ही आहे. कुठले तुम्ही? गुजनूर अशा कार्यकर्ते गुजनूरचे. निर्मला प्रवीण मार्कट, गाव शहापूर. कार्यक्रम पाहिला का? कसा कार्यक्रम? कार्यक्रम कोणी घेतला होता? अशोक भाऊ जगताप. ओळखता का तुम्ही त्यांना? अलीकडे इकडे काय वाटतं कार्यक्रम होता? फार वाटलं कार्यक्रम. असे कार्यक्रम कोणी घेतले होते का? निवडणूक लागली तर पुढं निवडणूक लागली पुढं काय होईल? कुणी घेतला होता कार्यक्रम? छान आहे, चांगलं आहे, मस्त आहे. कोण घेतला होता कार्यक्रम? चांगलं आहे. अशोक भाऊ जगताप. बरं, ओळखता तुम्ही त्यांना? नाही, कधी बघितलं नाही आम्ही. काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला? चांगलं आहे, छान आहे बायकांना. ह्याच्या अगोदर असे कार्यक्रम झालते कधी? नाही, कधीच नाही. कोणी केला कार्यक्रम? भाऊनी केले. कोणत्या भाऊने? अशोक भाऊ जगताप. बरं, आता जर निवडणूक लागली तर पुढं त्यांना मतदान करून मतदान करायचं त्यांना. सांगायला माझे नाव माधुरी मधुकर जगताप, राहणार शहापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आज शहापूरमध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम राबविण्यात आला आणि त्या कार्यक्रम खूप मस्त झाला आणि त्या कार्यक्रमात मी सहभागी झाले होते आणि माझ्या मनात पण नव्हतं आणि स्वप्नातही नव्हतं की माझा 1 नंबर येईल आणि मला पैठणीचा मान मिळेल आणि वॉशिंग मशीन सुद्धा मिळेल आणि म्हणजे असं मला वाटत पण नव्हतं, तर ते मला मिळालं आणि असंच काय घेतला होता पण कार्यक्रम? अशोक भाऊ जगदाळे कुठले ते? नळदुर्गचे काय करतात माहिती आहे काय? उद्योगपती आहेत ते. होय. ओळखता का त्यांना? हो ते काम करतात ह्या भागामध्ये काय? हो, खूप चांगल्या सुविधा करून देतात ते काय आणि केलं त्यांनी? गरीब गोरांसाठी अन्नधान्य वाटप करतात आणि आत्महत्या ग्रहस्थांना खत बियाणे वगैरे वेळेच्या वेळेत देतात आणि अशा खूप मोठ्या सुविधा गावामध्ये राबवण्यात आल्या आहेत आणि अशाच सुविधा कायम स्वरूपी आमच्या गावावर. महिलांसाठी कार्यक्रम राबवला होता हा. याच्यापूर्वी महिलांसाठी कोणी कार्यक्रम राबवले होते का ह्या भागात कधी? नाही, फर्स्ट टाइम यांचाच कार्यक्रम झाला आणि खूप चांगला झाला कार्यक्रम आणि त्यांनाच आम्ही निवडून देऊ आणि तेच येणार. भाऊ लढणार, बदल घडणार. असा भाऊ लढणार आणि बदल घडणार. कुठं शिकलो ही? आम्हाला त्यांची शिकवण नाही, पण आम्ही बोलून म्हणजे आमचं असं आहे एवढं धैर्य. शिक्षण काय झालं? BSc सेकंड इयर. तुम्ही हुशार आहेत? नाही मग BSc सेकंड इयर का शिकले? चालू आहे शिक्षण सर. आता जर भाऊ निवडणुकीला उभारले ह्या भागात तर काय होईल? म्हणजे खूप मोठ्या सुविधा वेगवेगळ्या राबवण्यात येतील आणि ते राबवतील सुद्धा. पहिला काही विकास झाला नाही का इकडे या भागात? नाही, आता म्हणजे आता त्यांनी आले तर होईलच, नक्कीच होईल. त्याच्या अगोदरच्या आमदारांना काय केलं नाही, कोणीच काय केलं नाही. आम्ही साड्यांसाठी मतदान देणार नाही त्यांना, फक्त त्यांना आम्ही निवडून देणार आहे. आमचा एवढा हक्क आहे आणि आम्ही एवढं बोलणार सुद्धा आणि ते होईल सुद्धा सक्सेस. मतदान आहे का तुम्हाला? हो. काय नाव आहे तुमचं? भाग्यश्री हरिदास कदम, राहणार शहापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आता काय मिळालं बक्षीस? TV. कुठं मिळालं? कोणी काय कार्यक्रम होता इथं? होम मिनिस्टर कोणाचा होता कार्यक्रम? अशोक भाऊ जगदाळे यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम राबवला आणि तो मला खूप आवडला. काय बक्षीस मिळालं तुम्हाला? TV. गाव कोणतं तुमचं? शहापूर. काय वाटतं बरं महिलांसाठी कार्यक्रम घेतला होता आज? याच्यापूर्वी कधी कार्यक्रम असे झाले? नाही, कोणीच कुठलाच कार्यक्रम घेतला नाही. अशोक भाऊंनी पहिल्यांदा आमच्या गावात असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला. कधी बायका घराच्या बाहेर आल्याच नाही, चूल मूल याच्याशिवाय त्यांनी कधी काही केलंच नाही. होम मिनिस्टर हा कार्यक्रम इथे राबून अशोक भाऊ जगदाळे यांनी खूप मोठं
खूप मोठा असा कार्यक्रम बनवला, त्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीस माझ्याकडून त्याला मनपूर्वक शुभेच्छा. पहिले काय कामं झाले की नाही बघा? नाही, काहीच नाही झाले. फक्त 150-300 रुपयाच्या साड्या वाटप करायच्या, मतदान घ्यायचं आणि तिकडच जायचं. पहिल्यांदा असं झालंय की कुणीतरी आमच्या गावात होम मिनिस्टरचा कार्यक्रम करून आम्हाला बक्षीस दिलं. खूप छान वाटलं. महिलांना बक्षीस दिले वाटते. काय दिले? काहीच नाही. प्रत्येक महिला इथं आलेल्या हा, प्रत्येक महिलांना दिलं वेगवेगळं त्यांच्या खेळानुसार. ते जे जे जिंकले क्रमांक ज्यांना बक्षीस, ज्यांना तिथं वर बक्षीस नाही मिळत त्याला खाली आलेल्या महिला काय दिलं? हा दिलं की प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर छोटा छोटा स्टीलचा डब्बा दिला वाटतं. आणि जे जे तिथं कार्यक्रम खेळले त्यांना मोठ्या मोठ्या वस्तू 11 दिल्या. आता निवडणूक जर लागली तर पुढे काय होईल? त्यांना निवडणूक आता जर निवडणूक लागली, अशोक भाऊ जर निवडणुकीला उभारले तर काय होईल? काय मस्त होईल, गावचा विकास होईल. आणि परत ज्या ज्या योजना इथं राबलेल्या आहेत त्या राबतील अशी इच्छा आहे की खूप मोठा विकास होईल आमच्या गावात. निवडून येतील का अशोक भाऊ? हा, येतील, नक्की येतील. कोणत्या मुद्द्यावर येतील? कसं काय येतील? एवढी गॅरंटी कसं काय? 100% गॅरंटी आहे. का? कारण की आसपासच्या पण गावच्या महिला इथे येऊन हा कार्यक्रम साजरा केला. कारण इथं अगोदर असं काहीच नाही झालं. त्यामुळे 100% वाटतं की अशोक भाऊ जगदाळे निवडून येणार. शहापूर. बरं, उठून काय तुमचं नाव काय म्हणले? भाग्यश्री दिनकर जगताप. बरं, गाव शहापूर. काय होता इथं कार्यक्रम? होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. कोणी घेतला होता? अशोक भाऊ जगदाळे. बरं, ओळखत होता तुम्ही त्यांना? बरं, काय वाटलं बरं आता कार्यक्रम महिलांसाठी घेतला होता त्यांनी? महिलांसाठी दुसरं काय, महिलांना दुसरी सुविधाच नव्हती. मूल आणि चूल हेच होतं. पण अशोक भाऊनी ही सुविधा छान आणली महिलांसाठी. ही दसऱ्यानिमित्तानं खूप छान ही केले, कार्यक्रम झाला. त्याच्यापूर्वी महिलांसाठी कार्यक्रम कोणी घेतले नव्हते इथं? नाही घेतले नव्हते. महिलांसाठी कोणीच कार्यक्रम घेतले नव्हते. मतदान झाले भरपूर, पण कोणीच कार्यक्रम घेतला नव्हता. विकास झाला काय भागाचा काय पाहिलं? नाही, विकास नाहीच. फक्त मतदान पैसा देऊनच मतदान होतं. पण भाऊसाठी मतदान होईल, चांगलं होईल. हे आज महिलांसाठी कार्यक्रम ठेवल्यामुळं होईल मतदान भाऊला. भाऊ जर निवडणुकीला उभारले आता तर काय होईल? विकास होईल, गावचा विकास होईल. आसपासच्या खेळांचा सुद्धा त्यांनी विकास करतील भाऊ. निवडून येतील का ते? हो, 100% येतील. कसं काय काय वाटतं? काय कशी काय वाटतं? येतील. महिलांसाठी आजपर्यंत कोणताच कार्यक्रम असा नव्हता की प्रत्येक महिलांना वाटतं की मनामनात भाऊचे ही बसल्यामुळे मतदान होणार भाऊला. रावसाहेब सुरवसे. मी पुण्याहून आले. असं मला कळालं की अशोक भाऊ जगदाळे यांनी कार्यक्रम ठेवला शहापूरमध्ये. म्हणून असं मला कळाल्यावर माझ्या बहिणीने म्हटलं की तुम्ही कार्यक्रम बघायला ये माझ्याकडे इकडं. म्हणून म्हणलं चला जावं. अशोक भाऊ जगदाळे पण खूप छान गाजलेले आहेत. आम्हाला असं वाटतंय आमच्या गावात पण तेच आहे. मला पण सगळ्यांनी सांगितलं की गावाकडे तू मतदानासाठी काही केलं तरी यावंच लागेल. का बरं? अशोक भाऊने चांगलं काम केलंय. सगळं गावातून महिलांसाठी फिरायला, देवस्थाने दाखवायसाठी घेऊन गेले होते ते पण. मग तेव्हा मी पण होते, पण माझ्या आईला मी बळानं पाठवून दिलं होतं तरी त्याने घेऊन गेले होते. माझ्या आईचं ऑपरेशन झालं तरी त्याने घेऊन गेले. चांगलं हे त्यांचं पण. देवाला कोण गेलं देवाला? आई गेलती माझी. कुठे गेलती नाही माहिती मला. जा म्हणून आम्ही सांगितलं होतं आईला. मग अशोक भाऊ जगदाळेच निवडून येतील. कसं काय? खूप असू नका, बोला. नाही, खूप सामान्य माणूस आहे ते. चांगले ते. आणि साड्यासाठी कोणी आम्ही कशातच आम्ही कोणाचाच विचार करत नाही. आम्हाला साड्या नको, आम्हाला कोणाच्या काहीच नको. आम्ही अशोक भाऊ जगदाळेचे साडी बिडी आम्ही आता प्रत्येक कोणी म्हणते की आम्ही साड्या देऊ, आम्ही हे देऊ, पण आम्हाला साड्याची कोणाची गरज नाही. आम्हाला अशोक भाऊ जगदाळेलाच पाहिजे आणि आम्ही अशोक भाऊ जगदाळेलाच मतदान करणार. आणि माझा स्वतःचा खर्च करीन, पण मी मतदान करायसाठी मी पुण्यावरून येईनच. कशासाठी पण? असं अशोक भाऊचं हे आहे. मी ऐकलंय नळदुर्ग मध्ये की आता अशोक भाऊ जगदाळे आहेत की आपल्या खेड्यापाड्याने त्याने जास्त सुविधा केल्यात. खरं तर आमच्या गावाला इथून दहिटण्याला सुद्धा गाडी नव्हती. असं त्यांचे हे केलेलं आहे. चांगले ते सामान्य माणूस आहे. नमस्कार, मी राधिका नितीन पुरी. आज अशोक भाऊ जगदाळेमुळे लय संधी मिळाली ह्या शहापूर गावात. तुम्ही ही कार्यक्रम चालू केल्यामुळं कवाच आम्ही घरानं बाहेर पडणाऱ्याला आज ही कार्यक्रम स्वतः आम्हाला खेळून लय म्हणजे लय आनंद झालेला आहे. ह्या शहापूरच्या बाया कुठं असं गाव सोडून, शेतदा ही सोडून कुठं नाही. त्या भाऊमुळे आम्हाला खूप संधी मिळाली. आणि भाऊने असाच कार्यक्रम 5 वर्ष पुढे काढला होता. त्यांनी खूप त्यांनी देवाला पण नेलं महिलावाला. आणि भाऊच्या पाठीमागं आम्ही खूप बाया शहापूरच्या महिला आहोत. आणि ते ह्या खेळात माझा 5 नंबर आलेला आहे. मला पुरण मिळाला आहे. मला लय म्हणजे लय आनंद झालेला आहे. भाऊमुळे संधी मिळाली. ही संधी चालून भाऊमुळे, अशोक भाऊ जगदाळेमुळे, त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली.
त्याच्या अगोदर काय कार्यक्रम झाले होते या भागात तसे? शहापूर ह्या भागामध्ये असला कार्यक्रम कवाच कुणी घेतला नाही. लय म्हणजे लय ह्या गावात शहापूरच्या महिला पूर्ण ह्याच्यात होत्या, कार्यक्रम सहभागी झाल्या होत्या आणि आम्हाला खूप आनंद झाला. अशोक भाऊ जगदाळेमुळे आम्हाला संधी मिळाली एक स्टेजवर जायला, न जाणाऱ्या महिलाला स्टेजवर जायला संधी मिळाली, खेळायला मिळाली. निवडणूक जर लागली तर पुढे काय होईल? निवडणूक लागली तर अशोक भाऊ जगदाळे तुम्ही निवडून येणार म्हणजे निवडून येणारच. आम्हाला अजून तुम्ही असाच आम्हाला ही महिलांना संधी द्या, खेळाची मुभा द्या आणि तुम्ही आम्ही तुमच्या ठाम मत तुमच्या संघ हो. मत आहे तुमच्या, आमचं मत तुमच्या पशीच आहे. आमदार असावा अशोक भाऊ जगदाळे सारखा. आम्ही 100% भाऊलाच मत देणार आणि भाऊलाच निवडून आणणार. असलं व्यक्तिमत्व कुणाचंच नाही. एवढ्या महिलांना ह्यांनी पुरस्कार ही सहभागी करून मोठं काही करून असं स्टेजवर येण्याची संधी आम्हाला आजपर्यंत कुणीच दिली नव्हती. काय नाव आहे तुझं? कार्तिकी. कोणाचा कार्यक्रम होता? अशोक भाऊ जगदाळे, काय होता? न्यू होम मिनिस्टर. बघितलं का? हो, काय वाटलं बरं? खूप छान वाटलं. असे कार्यक्रम कधी बघितले का तू या भागात? नाही. मला सांग, आता ते होम मिनिस्टर कार्यक्रम बघत होते, काय नेमकं कसं वाटलं तुला? काय खूप छान वाटलं. गोरगरिबांना मदत केली त्यांनी, समाजसेवेसाठी खूप काही करतात त्यांनी, खूप कार्यक्रम घेतले यावर. अशोक भाऊ जगदाळे. फुगडे खेळू नका स्टेजवर, स्टेज बाहेर काय हे तर खाली कोणाला फुगडे खायचेत का? बसू नका. शेवटचे 5 मिनिटं मस्त जगा स्वतःसाठी. अशोक भाऊनं संधी दिली आहे ना, संधीचं सोनं करा आणि अशोक भाऊनं सुद्धा एक संधी देऊन बरं. कसं वाटलं खेळून, भाग घेऊन, स्टेजवर येऊन? कधी आलते का स्टेजवर? आले होते शाळेत ना. त्यानंतर तुमची पोरं शाळेत जात असतील की आता? बरं 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 बरं. काय भाऊंना काय सांगाल? अशोक भाऊंनी कार्यक्रम ठेवला, त्यांना काय सांगाल? मेरा देश मेरा मुल्क मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार जोरदार टाळ्या वाजवा. छान गायल्याबद्दल हे बक्षीस आणि तुम्हाला फायनलला पण चान्स. ओके, टाळ्या वाजवा एकदा बिचारीसाठी. नशीब का मारे बाळा. 2 4 6. हा टीव्ही कलर टीव्ही नवल भाऊचा दिसतोय. यस बाबू थांब तिकडे. बाबू म्हणत असते. 2 4 6 7 8 9 10. तुमच्यापैकी 5 जणी जिंकणार, 5 जणी आउट होणार. सेम असंच जपून खेळा. काढी लागली त्याला मी जबाबदार नाही. चला इकडे या बाजूला. मैतरणी जवळ निरोप दिला, विधानसभेला अशोक भाऊ नामदार करायचं बा. रेडी? आज भरून चालली माझी मंजुळा, बाया त्यांचं तिथं पडलं, तुम्ही दुसऱ्याचं घेऊन चालले होते. काय आवड कार्यक्रम आहे. चला वहिनी शिक्का मार. यांना 2 शिक्के मार, यांना डब्बा देऊन खाली जाऊ दे. या ना तुम्हा दोघी मध्ये आता हाईट नुसार. हो दत्त सर. हा यांना सांग. वहिनी इकडे. हो तुम्ही
चलो रेडी मैत्रिणी जवळ निलपतीला धन्यवाद. हा काय म्हणलं बोलायचं काय अशोकभाऊ जगदाळे यांना सगळ्याच्या सहमतीला सगळ्या बायकांना कळकळीची विनंती की आपल्या भाऊला निवडून द्यायची देणार. मी तर 100% देणार. निवडून येणार कोण भाऊ शिवाजी साखर. अजून कोण बोलणार या माऊली आपलं मत मांडायचंय सर बाळा पुढं लग्न होईल तुझं कोणाचं संधी देतो तुला तुम्हाला कधी बोलायचं या पुढं या माऊली या हा. सर्वात पहिला सर्वांना माझा नमस्कार. माझा सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. अशोक भाऊ जगदाळे शहापूरमध्ये हा कार्यक्रम आणल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. आणि हा कार्यक्रम टीव्ही मध्ये मोबाईल वरती टीव्ही मध्ये बघितला होता. खूप आवडायचा मला हा कार्यक्रम. एकदा तरी सहभागी व्हावं असं मला वाटत होतं. म्हणून मी आज या कार्यक्रमाला सहभागी झाले. पाहुणा काय सांगाल त्यांचे आभार मानायला त्यांचे आभार मानत आहे मी. फक्त मला बक्षीस नको मी पुढच्या ह्याच्यामध्ये भाग घेईन एवढी संधी द्यायची. तरी पण आठवण देईल म्हणून तुम्हाला सर या पुढे असं नाही हो काय होत नाही. अशोक भाऊने सांगितलं कोणाला सांगा करू लय दिलदार माणूस आहे अशोक भाऊ म्हणजे यस बोला ना. हा आधी तुम्ही बोला. भाऊंकडे कुठलाच पद नसताना ते स्वतः स्वखर्चाने एवढा खर्च करतात. तर आपण त्यांना निवडून दिलो तर ते आपल्या भविष्यासाठी किती चांगलं काम करतील. त्यासाठी आपण त्यांना नक्की निवडून. क्या बात आहे. या विधानसभेला तुमचं बहुमूल्य मत भाऊच्या पाठीशी ठेवा. अशोक भाऊ जगदाळे म्हणजे एक राजा माणूस आहे. त्यांच्या माध्यमातून खूप सारी कामं तरुणांना रोजगार मिळवून दिला असेल इतर पार्टी असेल विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं वह्या वाटप करणं असेल अशी बरीच कामं भाऊ राबवतात. हा अशोक भाऊ यांनी शहापूर येथे येऊन लय म्हणजे पायावाला घर सोडून असं कवाच निवांत यांनी असं चेंज केलं नव्हतं. फक्त चूल मूल संसार त्याच्या बाहेर जाऊन शहापूर लोक महिलाला ही लय आनंदाची संधी दिली आहे. अशोक भाऊला आमच्या पाठीमागा आमच्या शुभेच्छा आहे. पण मत पण टाकायचं मत पण आहे की हा का बरं बाया. सर्वप्रथम भाऊला माझा नमस्कार. येस भाऊ लाईव्ह बघतात तिकडं युट्यूब वर. हा मला कधीच वाटलं नव्हतं की मी स्टेजवर जाऊन हा पैठणीचा खेळ खेळू शकेल. ते फक्त भाऊमुळे आज शक्य झालं आहे. बोला ना त्यांचं धन्यवाद. कधीच वाटलं नव्हतं की मी शाळेत स्टेजवर जेव्हा गेले म्हणून मी आता त्यांच्या वेळेस स्टेजवर जाऊ शकले. बायांना कधीच अशी संधी मिळाली नाही की स्टेजवर जाऊन मग तुम्ही आज त्यांनी तुम्हाला संधी दिली तुम्ही स्वतःला विधानसभेत जायची संधी द्यायची मत टाकून. ओके अजून कोणाला बोलायचंय अजून आपलं मत मांडायचं तुम्हाला काय वाटतं मग कार्यक्रम घेतल्याबद्दल. यावेळी तिकडे मी येत नाही तिकडे रेग्युलर होते बेस आहोत मला त्रास व्हायला लागलाय. बेस आमच्या भावी बोलो बरं कसं वाटलं. सबको मेरे तरफ से सलाम अलैकुम.
वालेकुम सलाम। जो भाव ने हमको आज इधर कार्यक्रम में आने के लिए जो हमको प्रोत्साहन दिया उसके लिए उनका धन्यवाद और हम सब उनको मत लेंगे उनकी तरफ से। क्या बात आहे, धन्यवाद। प्रत्येक जनसामान्यांमध्ये हा निरोप पोहोचवा। आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणजे अशोक भोवणे साहेब. ओके, आणि आता आपण पुढच्या खेळाकडे वळणार आहोत. तर त्याच्या आधी अजून कोण बोलायचं असं इकडे या ना, वहिनी या इकडं. हो सर का दिले हाय ना माईक आता नाही इथे घेतो की राजा या वहिनी. ताई वाघमारे, पार्वतीताई बिराजदार, त्यासोबतच उपस्थित सुरेखाताई पात्रे, निर्मलाताई मोरे, भाग्यश्रीताई माने यांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचंय. टीम वाईज येऊ का टीम मध्ये तुमच्या कधी घेता जॉईनिंग करून. त्यासोबतच आदरणीय पोलीस पाटील शहापूर बालाजी कराडकर यांचा सत्कार सोमवंशी सर आपण करावा अशी विनंती करते. शहाजी सोमवंशी सर आपण पोलीस पाटील बालाजी कराडकर यांचा सन्मान करावा. सर्व महिलांनी सन्मानाचा स्वीकार केलेला आहे. यानंतर पोलीस पाटील आदरणीय बालाजी खळात यांचा सन्मान सोमवंशी साहेब करतील. रोज येतो ह्याच्या आधी पण मिळूनच हवा मी. आता पार्टी बदलली त्यांनी. दोन्ही हात वरती करा सगळ्यांनी. नाही ना बदलली राममाया पार्टी. दोन्ही हात वर करून परमेश्वराकडे प्रार्थना करा. आज अशोक भाऊंमुळे आज तुम्हाला मनमुराद जगण्याचा आनंद मिळाला. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच कामं घडो आणि माऊली तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने भाऊ. फुगडे खेळू नका स्टेजवर, स्टेज बाहेर काय. हे तर खाली कोणाला फुगडे खायचे का. बसू नका. शेवटचे 5 मिनिटं मस्त जगा स्वतःसाठी. अशोक भाऊन संधी दिली आहे ना, संधीचं सोनं करा आणि अशोक भाऊन सुद्धा एक संधी देऊन बघा. अशोक जगदाळे यांच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या महिला नेमकं काय म्हणाल्या मी तुम्हाला सर्व या कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,85,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, तुळजापूर तालुक्यातलं शहापूर गाव, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.